आमच्या आहोंना चिवडा प्रचंड आवडतो, त्याच्यामुळे इथं मी झोपण्याची टायमिंग होती तरी पण म्हटलं की पटकन चिवडा करून घ्यावा. आणि छान असं इथं भडंग तयार करून ठेवलेला आहे त्यांना खाण्यासाठी ड्युटीवरून आल्यानंतर. आणि दुसऱ्या दिवशी चिते रोडला इथं आज दिंडी येणार होती, त्याच्यामुळे मग मंथनला शाळेतून घेऊन आले आणि त्या दिंडीच्या इथं मी आले होते. तर छान असं इथं लेझिम चालू होतं. आम्ही लहानपणापासून गावाकडे असल्यापासून हे सगळं बघत आलोय, पण म्हटलं मंथनलाही थोडंफार बघायला मिळावं. आणि मग इथं हे थोडंफार बघितलं आणि मग घरी यायला निघालो. इथं रताळी मला घ्यायची होती आणि मंथनला आलू बुखार हे रेड कलरचे आवडतात म्हणून त्याला आलू बुखार मला घ्यायचे होते. मागच्या वर्षी जेव्हा दिंडी इथं आली होती तेव्हा इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं, तर तेव्हा मी महाप्रसाद घ्यायला गेले होते. तर तिथं बऱ्याच जणांनी भाकरी, पिठलं भाकरी, उसळ, भाकरी खरडा वगैरे असं दिलं होतं. त्यामुळे मी आज त्यांना विचारलं होतं की मलाही द्यायचं आहे तर देऊ का? तर त्यांनी द्या असं म्हणून सांगितलं होतं. मग घरी आले आणि मग मंथनला खायला वगैरे थोडंफार दिलं आणि मग इथं स्वयंपाकाला लागले. एका साईडला कुकरला मी मुगाचं उसळ करायचं होतं म्हणून मूग शिजवून घेतले आणि मग एका साईडला इथं भाकरी करायला लागले. थोड्याच वेळात देऊन यायचं होतं, कारण तिथं कीर्तन वगैरे परत चालू झाल्यानंतर मग जे वारकरी येणार होते तर त्यांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन केलेलं होतं. त्याच्यामुळे जेवढ्या जमतील तेवढं म्हटलं आपण करू, जास्त तर काय आपल्याला जमत नाही. पण फुल ना फुलाची पाकळी, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आपल्याकडून करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग इथं मी आज भाकरी करत होते. भाकरी आणि उसळ असं करायचं ठरवलेलं होतं आणि मग मंथनचा अभ्यास चालू होता, त्याच्याशी बोलतच इथं माझा स्वयंपाक चालू होता आणि तिथंच मग मी आणि मंथन दोघेही महाप्रसाद घेणार होतो. पण म्हटलं थोडंफार का होईना आपल्याकडून जेवढं करता येईल तेवढं करावं. तर इथं मी मुगाचं उसळ फोडणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग भाकरी आणि उसळाचं सगळं घेऊन जिथं दिंडी थांबली होती चिते रोडला तर तिथं मग आलो आणि इथं मग कीर्तन चालू होतं. कीर्तन झाल्यानंतर आरती झाली आणि मग त्याच्यानंतर महाप्रसाद देण्यामध्ये आला. मग जे भाकरी आणि उसळ मी आणलं होतं तर ते इथल्याच एका ताईंच्याकडे दिलं आणि त्यांनाच सांगितलं की तुम्ही वाटा म्हणून. जेवढं आपण केले तेवढं, जास्त काही नाही पण जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की सांगा.